नमस्कार. न्यूजनामा बातम्यांचा जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सध्या शिक्षण विभागात चर्चा आहे ती अपार आयडीची. आता विद्यार्थ्यांना, मग तो विद्यार्थी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचा असू देत, त्या विद्यार्थ्याला अपार आयडी द्वारे नवीन ओळखपत्र मिळणार आहे. काय आहे नेमका अपार आयडी हे आपण जाणून घेणार आहोत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे मॅडमकडनं. मॅडम, आपलं स्वागत आहे. काय आहे नेमकं ही अपार आयडी? चर्चा सध्या सुरू आहे. कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना अपार आयडीचं काम करायचं आणि कसं नवीन ओळखपत्र मिळणार आहे? नमस्कार. अपार आयडीचं लॉंग फॉर्म आहे ॲटोमॅटिक परमनंट अकॅडमिक रजिस्ट्री. याचा 12 अंकी नंबर असणार आहे. विद्यार्थ्याचे सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट्स यामध्ये असणार आहेत. थोडक्यात डिजिलॉकर म्हणून हे काम करणार आहे. वन नेशन वन आय डी हा त्याचा उद्देश आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचा आधार असेल त्याचा अपार करणं हे कंपल्सरी आहे. यानुसार हे अपार आय डी जर काढायचं असेल तर त्याच्या पालकाचं संमतीपत्र पाहिजे आणि पालकाचं संमतीपत्र घेऊन याला आम्ही पालकांचं आधार कार्ड याला मॅच झालं पाहिजे आणि मॅच झाल्यानंतर मग त्याचा अपार आय डी जनरेट होतो. साधारणपणे 1 ते 2 मिनिटाचा कालावधी याला लागतो. परंतु काही ठिकाणी आधार मिसमॅच असतात. उदाहरणार्थ वंदना नाव जर आधारवर वंदना झालेलं असेल तर ते मॅच होत नाही. मग अशा वेळेस हे मिसमॅच आमच्या कार्यालयातून काढून दिले जातात आणि मॅच झाल्यानंतर त्याचा अपार क्रिएट होतो. तर याच्यासाठी आम्ही सर्व 10 तालुक्यामध्ये आमचे MIS कोऑर्डिनेटर आहेत, ऑपरेटर आहेत आणि जिल्हा स्तरावर संगणक ऑपरेटर आहेत, माझे उपशिक्षणाधिकारी आहेत, माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, ह्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हे सर्व स्तरावर काम करतोय. आता ह्या अपारच्या संदर्भामध्ये ही सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व शाळांना हे बंधनकारक असणार आहे. ज्या विद्यार्थ्याला आधार कार्ड आहे त्याला अपार कार्ड हे असणं बंधनकारक असणार आहे. आता याच्या बाबतीत आम्ही काम करत असताना साधारणपणे आम्ही राज्यामध्ये शेवटच्या नंबरवर होतो म्हणायला हरकत नाही. परंतु एक 8 दिवसापूर्वी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी योजना आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या नियंत्रणाखाली आम्ही एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, साधन व्यक्ती आणि IED यांच्या आम्ही प्रत्येक तालुका स्तरावर वर्कशॉप घेतले. अपार आय डी कसा क्रिएट करायचा याचे आम्ही त्यांना डेमो दाखवला आणि डेमो दाखवल्यानंतर साधारणपणे 9 आणि 10 तारखेला तर आम्ही मेगा अपार आय डी दिवस साजरा केला, ज्याच्यामध्ये आमचे 10% पर डे अपार निघाले आणि आज रोजी आपलं जिल्ह्याचं काम साधारणपणे 83 पॉईंट समथिंग 84% आपलं काम झालेलं आहे. जिल्हा परिषदेचं काम 90% झालेलं आहे. खाजगी अनुदानित शाळांचं कामसुद्धा 85% झालेलं आहे. परंतु याच्यामध्ये जिल्ह्याचं पर्सेंटेज कमी येण्याचं कारण तर व्हिजनटीच्या शाळा आहेत, अपंग युनिट आहेत, मदरसा आहेत, सेल्फ फायनान्सच्या शाळा आहेत. या शाळांच्यामुळे एक थोडीशी टक्केवारी ही मागे दिसून येते. परंतु आता ह्या 8 दिवसामध्येच ही संपूर्ण ग्रीप घेतल्या जाईल. संबंधित अधिकाऱ्यांना पण आम्ही नियोजन दिलेले आहे. त्यांच्या स्तरावर पण वेगाने काम चालू आहे, जेणेकरून आज राज्यात जिल्हा 7व्या क्रमांकावर आहे. लवकरच आपण आपलं अपारचं काम हे 100% नेऊ शकतो. आता काही पालकांमध्ये संभ्रम आहे मागे किंवा कशासाठी आम्ही द्यायचं हे आमचं डॉक्युमेंट्स, म्हणजे त्यांच्यामध्ये एक निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे. तर अशा पालकांना तुमचं काय आव्हान असणार आहे? शिक्षकांना, विद्यार्थ्यांना तुमचं काय असणार? याच्या संदर्भामध्ये म्हणजे कुठल्याही म्हणजे हे जे आहे जो की एक व्हिडिओ बाहेर पसरत आहे की हा अपार जनरेट केल्यामुळं असं म्हणजे तुमचे सर्व अधिकार हे होऊन जाणार, विद्यार्थ्यांना जी काय आरोग्याची हे करायचं असेल, जी काही ट्रीटमेंट द्यायची असेल, हे सगळं त्यांच्यावर म्हणजे बाइंड केलं जाणार नाही. तर हे सर्व भेग आहे, याला कुठलाही आधार नाही आहे. हे फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीच्या संदर्भात अपार आहे आणि याला आपण पालकाची संमती घेतो. तर ह्या सगळ्या ज्या भेग बातम्या याच्यासाठी आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आम्हाला जे सजेशन दिलं की आम्ही 1 दिवस आधी सर्व पालक सभा घेतल्या. साधारणपणे एज्युकेटेड लोकांमध्ये हा प्रॉब्लेम येत नाही. आम्ही झेडपीची ज्या सगळ्या आहेत त्या सगळ्यांच्या पालक सभा घेतल्या. ज्या पालक सभामध्ये अपारच्या संदर्भात त्यांना पूर्णपणे गाईडलाईन देण्यात आले की बाबा काय आहे अपार आणि याच्यामुळं आपल्याला काय उपयोग आहेत आणि आपल्याला हानिकारक कसं नाही आहे हे समजावून सांगून त्यांचे संमतीपत्र आम्ही घेतले आणि अपार केलेले. असं कुठल्याही प्रकारचे जे भाष्य आहे
होय. म्हणजे त्याला कुठलाही आधार नाही. आमच्या डायरेक्टर स्तरांवर पण बैठका झाल्या, त्याही ठिकाणी हे केलेलं आहे आणि कुठेच नाही. आता म्हणजे जवळपास राज्यातला 1 नंबरचा जो जिल्हा आहे त्याचंही 92% काम झालेलं आहे. होय. आता जे काही व्हिडिओज पसरलेत होय. त्याच्यानंतर कुठलाही आम्हाला तरी कुठे तसं जाणवलेलं नाही आहे. आव्हान काय असणार आहे हां. मॅडम? त्याच्यामुळे पालकांना पण आमचं हे आवाहन असणार आहे, की आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आपल्याला हे आवश्यक आहे. उद्या आपण देशामध्ये कुठल्याही स्तरावर गेलो तर आपल्याला तिथे आपल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक कुंडलीच त्या ठिकाणी मिळणार आहे. मग त्याचं मागचं डॉक्युमेंट्स असेल, TC असेल, मार्क मेमो असतील, हे संपूर्ण त्या ठिकाणी डिजिलॉकरमध्ये साठवून ठेवलं जाणार आहे. पण कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही आहे. उर्वरित सर्वजण तात्काळ अपार कंप्लीट करून घेतील यासाठी Yes. आमचे प्रयत्न असणार आहेत. धन्यवाद मॅडम. एकूणच काय तर डिजी लॉकरच्या माध्यमाद्वारे शैक्षणिक तुमची जी काही सगळी कागदपत्र आहेत ती एकाच छताखाली येणार आहेत, ते फक्त अपार आय डीमुळे. त्यामुळं अपार आय डी विद्यार्थ्यांनी पालकांनी काढून घ्यावे आणि याच्याबद्दल असणारी जी काही नकारात्मकता आहे ती दूर करावी, अशा प्रकारचं आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद लातूर वंदना फुटाणे मॅडमने केलं आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.